स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती 2024 विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। नवीन नोटिफिकेशन आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी या ठिकाणी पहा, जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती परीक्षा संदर्भातल्या लेटेस्ट घटना, लेटेस्ट माहिती तुम्हाला रोजच्या रोज मिळत असते। तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसह लेटेस्ट घटना, लेटेस्ट पुरस्कार टेलिग्रामवरती आतापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार आणि घटनांचा समावेश आहे। तसेच रोज नवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल असतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जिल्हा न्यायालय भरती 2024 संदर्भात विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। दोन महत्त्वाचे अपडेट आहेत। या ठिकाणी आपण पहिली अपडेट पाहूया। नवीन भरती सुरू झालेली आहे जिल्हा न्यायालय अंतर्गत, आणि या भरतीची जाहिरात या ठिकाणी पाहू शकता। जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगरच्या माध्यमातून ही जाहिरात आलेली आहे। भरती प्रक्रिया 2024 साठी पदाचे नाव आहे सफाई कामगार। सफाईगार पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरता सुधारित वेतन संरचनेत वेतन स्तर या ठिकाणी पाहू शकता। 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते व वेतन श्रेणीत पात्र उमेदवारांकडून 2 पदांची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत डाकद्वारे या ठिकाणी किंवा स्पीड पोस्टद्वारे कार्यालयास दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा रीतीने पाठवायचे आहेत। त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही। विस्तृत जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे अहमदनगर या ठिकाणी पाहू शकता। कोणत्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर अहमदनगर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ही तुम्हाला विस्तृत जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह पाहण्यास मिळणार आहे। त्या अर्जाच्या नमुन्यासह तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्र पाठवायचे आहेत स्पीड पोस्टाने। किती तारखेपर्यंत तर 24 एप्रिलपर्यंत ही कागदपत्र तुम्हाला पाठवायचे आहेत। जाहिरातीमध्ये नमुना दिलेला आहे अर्जाचा तो अर्ज भरून व्यवस्थितरित्या तर स्पीड पोस्टाने तुम्हाला अर्जातील नमुन्यासह तुमची कागदपत्र पाठवायचे आहेत। पाहू शकता, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 24/4/2024 आणि जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगरची जाहिरात जी आहे या जाहिरातीमध्ये दूरध्वनी क्रमांक देखील दिलेला आहे। जिल्हा न्यायालय अहमदनगर आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज जे आहेत ते मागवण्यात येत आहेत। अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या त्या नमुन्यातील नोंदणीकृत डाक म्हणजे स्पीड पोस्टने खालील पत्त्यावर जो अर्ज पाठवायचा आहे तर त्या जो तुम्हाला स्पीड पोस्टने अर्ज करायचा आहे कोणत्या पत्त्यावर पाठवायचे तर या ठिकाणी पाहू शकता। प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर हा पत्ता आहे आणि या पत्त्यावरती तुम्हाला स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे। यासाठी पात्रता काय असणार आहे तर पात्रता फक्त 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल तरी अर्ज करू शकता। स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव तुम्हाला असण्यास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। वयोमर्यादा काय आहे तर जाहिरातीत प्रसिद्धीच्या दिवशी शासनाने निर्देशित केलेल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या वयाबाबतीत या ठिकाणी 18 वर्षापेक्षा कमी वय नसावे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। म्हणजे किमान वयोमर्यादा 18 आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष अशी आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी या ठिकाणी 43 वर्षापेक्षा जास्त नसावी वयोमर्यादा। त्यानंतर पहा, वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट मिळणार आहे। परमनंट स्वरूपाची नोकरी आहे। सर्व शासकीय भत्ते तुम्हाला लागू असणार आहेत। उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत।
तर ही सविस्तर जाहिरात तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या पाहण्यास मिळणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही ही जाहिरात व्यवस्थितरित्या संपूर्ण वाचा आणि अप्लाय करा। चापल्य व सफाई परीक्षा तुमची होणार आहे। सफाईगार पदासाठी अल्प सूचित नमूद उमेदवारांची 20 गुणांची चापल्य व साफसफाई कामाचे तुमचे मूल्यमापन परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। इच्छुक असाल तर नक्की अर्ज करा। अर्जाचा नमुना या ठिकाणी पाहू शकता। तर अशा प्रकारचा अर्जाचा नमुना आहे, याची प्रिंट काढायची आहे, अर्ज भरायचा आहे। सोबतच या अर्जासोबत तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या प्रती स्वसाक्षांकित करून अर्जासोबत स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत 24 एप्रिलच्या पूर्वी। तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। व्हिडिओ थांबवण्यापूर्वी या ठिकाणी पहा, जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई हमाल पदाची जी अंतिम उत्तरपत्रिका आहे, फायनल आन्सर की आहे, या फायनल आन्सर कीची विद्यार्थी वाट पाहत आहेत, परंतु ऑफिशियल साईटवरती आत्तापर्यंत अंतिम उत्तरपत्रिकेसंदर्भात कुठलेही नोटिफिकेशन, कुठलीही सूचना विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेली नाही। त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका की या तारखेला अंतिम उत्तरपत्रिका येणार, त्या तारखेला येणार। ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या ऑफिशियल साईटवर ही आन्सर शीट तुम्हाला आन्सर शीट जाहीर करण्यात येईल, त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबला आणि टेलिग्रामला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा। धन्यवाद।